मी प्रणाली विकास देसाई. आज शरदचंद्रजी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 60 वर्षे पूर्ण झाली आणि हे 60 वर्ष पूर्ण होत असताना जो काळ गेला त्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांवर कोण पॉझिटिव्ह बोललं तर कोण निगेटिव्ह बोललं. एकीकडे शरदचंद्रजी पवार साहेबांना महाराष्ट्राचा सह्याद्री बोललं तर एकीकडे दगाबाज नावासारखी पुस्तकं लिहिण्यात आली. मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे, एकीकडे सह्याद्री बोलण्यात येत आहे आणि एकीकडे दगाबाज नावाची पुस्तकं लिहिण्यात येत आहेत. मग याच्यावर काय विश्लेषण असू शकतं? राजकारणामध्ये प्रतिमा हनन नावाचा एक प्रकार आहे. एखाद्या माणसाच्या कार्यकर्तृत्वाची आपण स्पर्धा करू शकत नसलो किंवा त्या माणसाचं कार्य संपवू शकत नसलो तर त्या माणसाची प्रतिमा संपवायची. लोकांच्या मेंदूमध्ये, लोकांच्या मनामध्ये त्या प्रतिमेविषयी नकारात्मक भावना तयार करायची. हा ब्रेन वॉशिंगचा प्रकार आहे. पवार साहेबांच्यावर जे दगाबाज पुस्तक लिहिलंय आणि त्यात जो विषय मांडलाय भ्रष्टाचाराचा किंवा हा जो सगळा प्रोपोगांडा आहे पवार साहेबांच्या बद्दल, तो प्रोपोगांडा फक्त पवार साहेबांचं या महाराष्ट्रातलं नाव संपवण्यासाठी तयार केलेला प्रोपोगांडा आहे. हा प्रोपोगांडा प्रणाली तयार केला जातो. मात्र पवार साहेबांनी तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये जातीपातीमध्ये ही सगळी व्यवस्था अडकलेली होती. प्रत्येकाच्या जातीचा स्वतःचा व्यवसाय होता. लोकसंख्या वाढत होती आणि या लोकांना जगण्यासाठी अनेक क्षेत्र खुली करण्याची गरज होती. त्यावेळी पवार साहेबांनी सहकार आणला आणि सहकाराच्या माध्यमातून अनेक गोष्टी उभी करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन नेत्यांनी ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली आणि फार मोठं कामाचं एक क्षेत्र त्यांनी उभा केला. पवार साहेबांचं नाव कधीही पुसता येणार नाही, कधीही संपवता येणार नाही. इतकं मोठं ते नाव आहे, इतकं मोठं ते कार्यकर्तृत्व आहे. आता 1993ला जेव्हा किल्लारी गावामध्ये भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी भूमिका घेतलेली ती भूमिका अतिशय कौतुकास्पद होती आणि जिव्हाळ्याची होती. त्यांनी अक्षरशः त्या गावामध्ये जाऊन लोकांच्या वेदना जाणल्या आणि त्या लोकांचे प्रश्न सोडवले. त्याच्यावर तुम्ही काय बोलचाल? एखाद्या कुटुंब प्रमुखानं आपल्या कुटुंबावर संकट आल्यानंतर पळून जायचं नसतं. त्या कुटुंबाच्या समस्येची, कुटुंबाच्या अडचणीची जबाबदारी घेऊन, ती जबाबदारी खांद्यावर घेऊन आपल्या कुटुंबाला त्या संकटातून बाहेर काढायचं असतं. पवार साहेबांनी किल्लारी या गावामध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये तिथल्या लोकांना त्यांनी उभं केलं. मोठमोठ्या उद्योजकांच्याकडून पैसे गोळा केले, सरकारकडून मदत केली आणि पवार साहेबांनी त्या गावाला पुन्हा उभं केलं. त्यांना आधार दिला. ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या कुटुंबामध्ये लोक त्या भूकंपामुळे मेलेली होती त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम पवार साहेबांनी त्या काळामध्ये केलं. हे काम पवार साहेबांचं पुसता येणार नाही. थोडक्यात ह्या प्रतिमा हननाच्या नॅरेटिव्हमुळे पवार साहेबांचं कार्यकर्तृत्व पुसता येणार नाही नाही नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून जी उपमा देण्यात आली आहे शरदचंद्रजी पवार साहेबांना ती योग्य आहे की अयोग्य? योग्यच आहे, योग्यच आहे. का योग्य आहे तुम्हाला सांगू का? ही काम करायचं आहे हो. प्रत्यक्ष काम करताना किती त्रास असतो, किती संघर्ष असतो, तो कोणी भोगायचा?
एखादी जबाबदारी कुणी अंगावर घ्यायची व टीका करणं सोपं आहे हो. चौकातल्या गप्पा मारायच्या, हे असाच आहे, हे तसाच आहे, ही सगळं म्हणणं सोपं असतंय. पण प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करणं, जबाबदारी घेणं, त्यासाठी संघर्ष करणं, निर्णय घेणं, त्याचे चांगले वाईट परिणाम भोगायला तयार राहणं, या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात. मग एखादा सह्याद्रीच ऊन वारा पाऊस सहन करून जसा ताटमानेने उभा असतो, तसा पवार साहेबांचा तो बाणा आहे ताटमानेने उभा राहण्याचा. पुस्तकामध्ये मी मुद्दा काही वाचले, त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की शरदचंद्रजी पवारांनी मुद्दामून जातीयवाद केले. हे खरं आहे की खोटं आहे? पवार साहेब तर जातीवादाच्या प्रचंड विरोधात आहेत. जातीय निर्मूलनाची जी चळवळ आहे, त्या चळवळीचं जे चळवळ करणार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम कायम पवार साहेबांनी केलेलं आहे. माणसाची ओळख जातीवरून न होता त्याच्या कार्यकर्तृत्वावर व्हावी. आता मला सांगा, महिलांना राजकारणामध्ये आरक्षण पवार साहेबांनीच दिलं. ओबीसींना आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनीच केलं. तळागाळातल्या माणसाला उभं करण्याचं काम पवार साहेबांनीच त्यांच्या काळामध्ये केलं. जातीपातीपेक्षा मोठा माणूस आहे तो, त्याच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. पवार साहेबांच्या राजकारणाचा बेसच धोरणात्मक निर्णय घेणार. लोकांच्या उद्धाराचे, लोकांच्या विकासाचे धोरणात्मक निर्णय घेणं आणि प्रत्येक माणसाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणणं, हे पवार साहेबांनी अविरतपणे केलेलं काम आहे. जातीवादी म्हणणं, दगाबाज म्हणणं, भ्रष्टाचारी म्हणणं, ही टोपणं लावून पवार साहेबांचं नाव आणि कार्यकर्तृत्व संपवता येणार नाही. हे कार्य सुद्धा संपवता येणार नाही. आता या दगाबाज या पुस्तकात अतिशय खालच्या लेवलला जाऊन जी शरदचंद्रजी पवारांवर टीका करण्यात आलेली आहे, त्याच्यामधला एक मी मुद्दा वाचते. इतके भ्रष्टाचार, घोटाळे, अनैतिक कृत्य करून सुद्धा साळसूतपणे सार्वजनिक जीवनात निर्लज्जपणे वावरणारा भारतातील एकमेव राजकारणी म्हणजे शरदचंद्रजी पवार हा इसम होय. मग हा जो मुद्दा ह्या दगाबाज पुस्तकात मांडलेला आहे, त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून आज आपण वाचकांनी बघायचं? हा जो मुद्दा आहे, घोटाळे, अनैतिक कृत्य, भ्रष्टाचार, हे सगळं करून निर्लज्जपणे साळसूतपणे लोकांच्यात वावरायचं. एखाद्या माणसाची बदनामी करण्यासाठी शाब्दिक प्रयोग करणं, ते शाब्दिक प्रयोग केले म्हणून एखाद्या माणसाचं कार्यकर्तृत्व आणि नाव आणि एक प्रतिमा लोकांच्यातली संपत नसते. बोलाचा भाग बोलाचीच कडी, जेवणी या तृप्त कोण झाला असं म्हटलं जातं. हे सगळं नुसतं बोलायचं आहे हो. जेव्हा पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, पवार साहेब ईडीच्या कार्यालयाकडे निघाले, संबंध महाराष्ट्रातनं जनसागर ओसळला. ईडी म्हणली थांबा पवार साहेब, तुम्ही येऊ नका. म्हणजे तुम्ही ईडीच्या कचाट्यात सुद्धा पवार साहेबांना बांधू शकला नाही. लोकांना सत्य माहित आहे हो. कुणी काही जरी थोतांड मांडलं तरी असल्या थोतांडांना पुरून उरणारं कार्यकर्तृत्व पवार साहेबांचा.